जेवण्याची आकडेवारी समोर आलेली आहे. विनायक आघाडी मिळालेली आहे. आपल्याला आपली पहिली प्रतिक्रिया काय विजयाच्या बोलण्यावर आहात आपण? असं आहे की पहिल्यांदा मी आमचे महायुतीचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब, अजितदादा आणि महायुतीचे सर्व आमदार ज्यांनी ह्या गेल्या 4-6 महिन्यामध्ये अतिशय चांगले निर्णय घेतले आणि त्याचा परिणाम जो आहे आज महाराष्ट्रातल्या या निवडणुकीमध्ये दिसून येतो आहे. ही संपूर्ण निवडणूक जी आहे जी आमच्या लाडक्या बहिणीने जिंकली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यामुळे त्यांचं सुद्धा मी त्यांचे आभार मानतो मनापासून. येवल्याच्या बाबतीमध्ये खरं तर मला नेहमीच 55-56 हजाराचा मताधिक्य आतापर्यंत मिळत आलं, परंतु ते थोडंसं आता घटलं, ते 27-28 हजार पर्यंत काहीतरी आलेलं आहे. त्याचं कारण तसंच आहे. आमचे मित्र जे आहे हा जातीवादीचा प्रचार करत बाकी महाराष्ट्रात कुठेच गेले नाही. फक्त येवल्यामध्ये जे आहे रात्री 2-2 वाजेपर्यंत फिरले. परंतु आता महाराष्ट्राने सिद्ध केलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये जातीवादाला थारा नाही. काही लोक त्यांना भुलून गेले, कमी झाले, परंतु शेवटी जे आहे लोकांनी आमची इब्रत राखली आणि त्यामध्ये विशेषतः दलित समाज, मातंग समाज असेल, आदिवासी सर्व घटक, ओबीसी समाजाचे वंजारी असतील, माळे असतील, तेली, तांबोळी, भटक्या विमुक्त, हे सगळे जे आहेत वेगवेगळे समाज, मुस्लिम समाज, हे सगळे एकजुटीनं जे आहेत आमच्या पाठीमागे उभे राहिले. जरूर आमच्या या लढाईचं नेतृत्व करणं कठीण होतं, परंतु आमचे जे आहेत अंबादास बनकर हे जरी मराठा समाजाचे असले तरी ते असतील, मडवई साहेब जे साहेबराव मडवई असतील, वसंतराव पवार असतील, अशा अनेक काही मराठा समाजाच्या नेत्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, थोडंफार त्यांना यश मिळालं, अधिक यश मिळू शकलं नाही, परंतु त्यांनी जे काही स्वकीयांबरोबरच सुद्धा त्यांनी थोडंसं काही वेळेला त्यांचं वाकडं पण आलं, अडचणी निर्माण झाल्या नातेसंबंधात, परंतु ते मागे हटले नाही. एक जरूर वाईट वाटलं की हा येवला लासलगाव मतदारसंघामध्ये प्रचंड विकासाची कामं झाली होती. म्हणून मला स्वतःला असं वाटत होतं की ज्यांना 40 वर्षामध्ये पाणी पाहण्यासाठी जे त्रासलेले होते, ज्या विकासासाठी त्रासलेले होते, ते सगळे जातीवादीचा जो आहे काही थारा लागू न देता 100% माझ्या पाठीवर उभे राहते. पण दुर्दैवाने ते फारसं काही घडलं नाही. थोडेफार लोक जे आहेत माझ्या पाठीमागे उभे राहिले. मी त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. हळूहळू जे माझ्या विरोधात गेले त्यांचा सुद्धा जो आहे भ्रमनिराश झाल्याशिवाय राहणार नाही आणि विकासच हा कसा महत्वाचा आहे हे सिद्ध होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांच्याबरोबर बीजेपी, रिपब्लिकन पक्ष आणि इतर अनेक जे लहान लहान पक्ष आणि नेते जे आहेत त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक प्रचंड प्रयत्न केले. अगदी बीजेपीचे तर माजी मंत्री जे आहेत ते इथे ठाण मांडून बसले होते आणि प्रत्यक्ष जे आहे निवडणुकीवर ते लक्ष देत होते. तर अशा रीतीने ठीक आहे, 26,000 का 28,000 का 2,000 विजय हा विजय असतो. परंतु यापुढे जे आहे हे असं जे आहे असिधारावृत्त आपण म्हणूया एक विकासाचं आणि मागासवर्गीयांचं संरक्षण करण्याचं हे काम मी माझ्या पद्धतीनं जे आहे निश्चितपणे सुरू ठेवणार आहे. आपण सुद्धा सगळ्यांनी मला जे काही सहकार्य केलं, येवल्याच्या लासलगावच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांनी
मुस्लिम समाजाचे काही धर्मगुरू सुद्धा इथे येऊन माझ्यासाठी त्यांनी शब्द टाकला की असं करू नका, विकासाला आपण मतं देऊया, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह वाहत होते. परंतु ह्या सगळ्या सर्व समाजाच्या ज्या आहेत आमच्या लाडक्या बहिणी, त्यांनी त्या सगळ्यांना जे आहे जवळ आणण्याचं आणि विजयी प्राप्त करण्यासाठी मेहनत जरूर घेतलेली आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो, ज्यांनी घरातला विरोध पत्करून सुद्धा माझ्यासाठी काम केलं. काही वेळा शारीरिक त्रास सुद्धा त्यांना झालेला दिसतो आहे, परंतु तो सगळा सहन करून छगन भुजबळच्या पाठीमागे सगळे उभे राहिले आणि पुन्हा एकदा येवला लासलगावने दाखवून दिलं की इथे सुद्धा जातीयवादाला थारा नाही. आणि ज्या फडणवीसांवर सतत आमचे एक मित्र जे आग ओकत होते, भाजपला कुठून काढून टाका, पाडून टाका, त्या फडणवीसांच्या विरुद्ध सतत शिवाय घालत होते. आणि आज आपण पाहतोय फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुती आणि विशेषतः BJP भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात कधीही एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या, त्याहीपेक्षा जास्त जागा ज्या आहे BJPला मिळाल्या. हे आमच्या त्या मित्रांनी जे आम्हाला विरोध करतात त्यांनी लक्षात ठेवावं की असा विरोध महाराष्ट्राची जनता चालू देत नाही.